मित्रांनो, म्हटल्या जाते की थेंब थेंब तळे साचे. तसंच आपल्या एक्झाममध्ये असते की थोडं थोडं आपल्याला उचलायचं असतो. म्हणजे आपण जर बघितलं ना की थोडं थोडं अभ्यास करून तर पूर्ण तळ आपल्याला तिथं भरायचं असते. आता समजून घ्या, पोलीस भरतीमध्ये असेल किंवा सरळ सेवामध्ये जर बघितलं आपण तर मराठी व्याकरणामधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे ध्वनिदर्शक शब्द. याच्यावर 1 ते 2 3 प्रश्न आयोग विचारत असतो, एक्झाममध्ये ते दिसतात. ठीक आहे. तर हा टॉपिक कसं सोपं करता येईल किंवा समजा याच्यावर आपण म्हणू शकतो याचं मिनिंग कसं निघतो ते आपण इथं सगळं चेक करणार आहे. मी उमेश राठोड आपलं सर्वांचं स्वागत करतो नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, समजून घ्या, ध्वनिदर्शक आपण शब्द बघणार आहे. इथं जर चेक जर केलं आपण की प्राण्याचं ध्वनी किंवा आपण म्हणू शकतो एखाद्या वस्तूचा ध्वनी कसं निघतो तो, त्याच्यावर एक आयोग प्रश्न विचारत असतो. 1 मार्कासाठी हा आपण म्हणू शकतो टॉपिक आहे. आपण म्हणू शकतो 15 ते 20 मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे, पण याच्यातून तुम्हाला 100 नाही 200% इथे 1 ते 2 मार्क भेटणार आहे. मित्रांनो, चेक करून घ्या इथं काय दिलेलं आहे बघा. कोल्ह्याची काय असते, जो कोल्हा असतो, कोल्हा हा प्राणी आहे, याचा आवाज किंवा याचा ध्वनी कसा आहे तर चेक करून घ्या. तिथं कोल्ह्याची कोल्हेकुई असते. ठीक आहे. इथं जर समजून जर घेतलं आपण कोल्ह्याची काय असते मित्रांनो, कोल्ह्याची काय असते कोल्हेकुई. त्याच्यानंतर जर बघितलं माकडांचा काय असतो, माकडांचा असतो भुंगुकार. ठीक आहे, माकडांचा काय असतो भुंगुकार. त्याच्यानंतर जर बघितलं आपण गाढवांचं काय असते, गाढवांचं ओरडणे असते. आता बघा, हे जे तुम्हाला एवढं दिसत आहे जे महत्त्वाचे आपण म्हणू शकतो ध्वनिदर्शक आपण शब्द इथं घेतलेला आहे, याची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. जे आपल्याला कधी पण आपण मोबाईलमध्ये चहा घेताना जात असतो किंवा कुठंतरी एखादं रिकामं काम करायचं आहे, तुम्ही जनरल तिथं असं ओव्हरलुक जरी केलं तरी तुमचं तुम्ही तिथं अभ्यासामध्ये आहे तिथं तुम्हाला मार्क मिळणार आहे. त्याच्यानंतर चेक करा, गाढवाचे काय असते ओरडणे. त्याच्यानंतर जर आपण म्हटलं तर मोरांची काय असते, मोरांची असते बेटा केकावली. परत तिथं चेक करून घ्या काय म्हणतो तो की कोल्ह्याची कोल्हेकुई. त्याच्यानंतर माकडांचा काय असतो भुंबुंकार. त्याच्यानंतर जर बघितलं आपण गाढवांचे काय असते ओरडणे, मोरांची काय असते केकावली. त्यानंतर जर बघितलं चिमणीची काय असते चिवचिव. आता बघा, चिमणीची चिवचिव असते, पण पक्ष्यांचं आपण जर भांडण जर बघितलं किंवा पक्ष्यांचा मंजूळ जर आवाज जर बघितलं तर ते तिथं चेंज होत असतात. ठीक आहे. आता चेक करून घ्या, चिमणीची असते इथं चिवचिव. ठीक आहे. पंखांची काय असते, जो आपण म्हणू शकतो पंख असतो कशाचं तर पक्ष्यांचा जो पंख असतो त्यांना काय म्हटलं जाते फडफडाट. ठीक आहे, म्हटलं जाते म्हणजे त्याचा जो आवाज आहे ध्वनी आहे कसा निघतो त्याच्यातून फडफडाट. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे पानांची, बरोबर आहे. पानांची जर बघितलं तर आपण म्हणू शकतो इथं पानांची इथं दिले नाही, ते सापांचे झालेले आहे. पानांची इथं काय असते सळसळ असते, म्हणजे हा शब्द खाली आलेला आहे. पानांची काय असते बेटा सळसळ. आणि सापांचे काय असते, सापांचे असते फुसफुसणे. व्यवस्थित त्याचं समजून घ्या. शब्द खालीवर झालेले आहे, मी परत एक्सप्लेन करतो. इथं चेक करा. पानांची काय असते सळसळ, पानांची काय असते सळसळ. आणि सापाची काय असते, सापाचे असते फुसफुसणे. सापाचे काय असते फुसफुसणे, फुटकार मारत असतो ना साप, ते लक्षात ठेवायचं सापांचं फुसफुसणे. डासांची भुनभुन असते. जसं जर बघितलं तर तुम्ही झोपत असताना तुमच्या कानाजवळ येऊन डास भुनभुन करत असतात, मग आपण म्हणत असतो भुनभुन करणे, बरोबर आहे. डासांची काय असते भुनभुन करते, त्यांचा आवाज कसा असतो भुनभुन असतो. त्याच्यानंतर जर बघितलं कुत्र्याचे भुंकणे, कुत्र्याचे काय असेल भुंकणे. हे सांगण्याची गरज नाही, हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण की ते डेली आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर चेक कर तारकांचा, तारकांचा काय असतो बेटा चमचमाट. काय असतो चमचमाट. तारकांचं काय असेल इथं चमचमाट. त्याच्यानंतर बघा पक्ष्यांचे भांडण. इथं काय बघितलं होतं आपण चिमणीचं, बरं आहे, चिमणीचं काय बघितलं चिवचिव. त्याच्यानंतर जर बघितलं पक्ष्यांचे काय असतं इथं भांडण, सॉरी पक्ष्यांचे भांडण जे समजा ते कलकलाट असते. आता किलबिल पण एक तुम्हाला वर्ड येणार आहे, किलबिल पण एक साऊंड आहे, आवाज आहे, पण तो पक्ष्यांचा मंजूळ आवाज आहे. पण इथं जर बघितलं पक्ष्यांचे भांडण जर आपण चेक जर केलं तर ते कलकलाट असते. आपण म्हणतो ना काय कलकल लावलं वा, आहे की नाही. याचा अर्थ काय झालेला आहे की जर भांडण जर असेल तर ते काय लक्षात ठेवणार आपण कलकलाट. त्याच्यानंतर बघा पैजनांची काय असते, पैजनाची छुमछुम असते. पैजनाची काय असते छुमछुम असते. तुम्हाला माहित आहे मग ते छुम 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 गाणं आहे ते, बरोबर आहे की. मग लक्षात ठेवायचं पैजनांचे काय असते छुमछुम, भागी मूवी मधला. त्याच्यानंतर चेक करा काय दिलेलं आहे मुंग्यांचा. मुंग्यांचा लक्षात ठेवायचं, याच्यावर आयोग बरेचदा इथं प्रश्न करत असतो. मुंग्यांचा काय असतो गुंजाराव. काय असतो इथं मुंग्यांचा गुंजाराव. लक्षात ठेवू शकतो आपण गुंजाराव कोणाचा आहे मुंग्यांचा आहे. त्यानंतरचं चेक करा बघा कुत्र्याचं इथं आपण बघितलं तर भुंकणे, तेच इथं रिपीट झालेलं आहे. कुत्रा जर बघितलं तर इथं काय दिलेलं आहे भुंकणे. त्याच्यानंतर चेक करा साप जो आहे, साप इथं आपण म्हटलं होतं साप फुसफुसणे किंवा फुतकारणे पण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, सापचं काय रे फुतकारणे किंवा फुसफुसणे, हे दोन्ही पण आहे बघा. त्याच्यानंतर जर बघितलं गिधाड, गिधाड नावाचा पक्षी आहे तुम्हाला माहित आहे. आता तो नामशेष झाला होते आलेला आहे, कारण की गिधाड तुम्हाला जास्त दिसत नाही, बरोबर आहे. पण पहिल्याचं जर जमान्यामध्ये जर बघितलं आपण इथून 10 वर्ष अगोदर, तर गिधाड हा पक्षी जे समजा पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचा होता.
तो पर्यावरण तिथं स्वच्छ करत होता. ठीक आहे. इथं चेक करा, गिधाड जे आहे समजा त्याचं काय असते, चित्कारणे. गिधाडाचं काय असते ना, चित्कारणे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बेडूक माहिती आहे सर्वांना, बेडूकचं डॅरावून असतो. ठीक आहे. बेडूकचं काय असतो रे, डॅरावून. एकदा आपण परत तिथं 2020 खेळून घेऊया. इथं काय दिलेलं आहे तुम्हाला सांगा, चेक करा पटकन, चेक करा. कोल्ह्याची कोल्हेकुई, माकडाचा भुंबुकार, गाढवाचे ओरडणे, मोराची केकावली, चिमणीची चिवचिव, पंखाचा फडफडाट असतो, पानाची काय म्हणू शकतो, सॉरी पानाचं काय असेल, सळसळ असेल, आणि सापाचे काय रे, फुसफुसणे. अजून सापाचं जर बघितलं तर आपण म्हणू शकतो काय ते, फुतकारणे. इथं काय असेल ते, फुतकारणे. कोणाचं, तर आपण म्हणू शकतो सापाचं. ठीक आहे. सापाचे जर बघितलं तर फुतकारणे पण आहे आणि फुसफुसणे पण आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो डासांची काय, भुनभुन. डासांची काय असते, भुनभुन. कुत्र्यांचे भुंकणे, तारकांचा चमचमाट, पक्ष्यांचं भांडण, कलकलाट असतो तो, बरोबर आहे. आता इथं आपण बघितलं होतं चिमणीची चिवचिव आहे. त्याच्यानंतर पैजनाचं छुमछुम, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर मुंग्यांचं गुंजाराव, कुत्र्यांचं भुंकणे बघितलं, साप फुतकारणे पण बघितलं, गिधाड जर बघितलं तर चित्कारणे. हे लक्षात ठेवा, गिधाडाचं काय असेल, चित्कारणे. त्याच्यानंतर बेडूकचं जर बघितलं आपण तर डरावून तिथं लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघूया काय म्हणतो, काय नाही, चेक करा काय दिलेलं आहे. मधमाशांचं. आता माहित आहे आपल्याला, मधमाशी जर बघितलं तर मधमाशांचा गुंजाराव असतो. मधमाशांचा काय असतो, गुंजाराव. आपण गुंजाराव मागं पण बघितलं बेटा, इथं जर चेक जर केलं गुंजाराव कशाचं बघितलेलं आपण, मुंग्यांचा काय असतो, तो गुंजाराव असतो. आणि इथं जर चेक जर केलं तर आपल्याला दिलेलं आहे मधमाशांचा पण काय असते, गुंजाराव असते. गायीचे तिथं लक्षात ठेवा, गायीचे हंबरणे पण म्हटलं जाते. गायीचे जर बघितलं हंबरणे पण म्हटलं जाते. अजून तुम्हाला गायीसाठी आपण म्हणू शकतो एखादा वर्ड येऊ शकतो समोर, आपण त्याला बघूया. त्याच्यानंतर चेक करा, मोरांचा केकाराव असतो. मोरांचा काय असतो, केकाराव. त्याच्यानंतर घोड्यांचे खिंकाळणे. घोड्यांचे काय असणार तिथं, खिंकाळणे. सिंहाची गर्जना असते, आपल्याला माहित आहे सिंहासारखं गरजत आहे तो. मग इथं लक्षात ठेवायचं, सिंहाची काय असते, गर्जना असते. तो गरजत याच्यासाठी असतो की त्याच्यामध्ये ॲटिट्यूड असतो, बरोबर आहे की नाही. म्हणूनच त्याला जंगलाचं काय म्हटलं जाते, राजा म्हटलं जाते. बघा पाण्यांचं काय असतं, पाण्यांचं आपण म्हणतो खळखळणारा पाणी. म्हणजेच काय लक्षात ठेवू शकतो, पाण्यांचा काय रे, खळखळाट. पाण्यांचा काय असतो तो, खळखळाट. वाघाची जर बघितलं, आता वाघाची आणि सिंहामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. ठीक आहे. ऑप्शनमध्ये देताना एकदम क्लोज ते ऑप्शन देतात. चेक करीता वाघाची काय असते बेटा, डरकाळी. वाघ काय देत असतो, डरकाळी. आणि सिंह जे समजा, सिंह काय करत असतो, गर्जना. सिंह काय करत असतो, गर्जना. लक्षात ठेवा, आपण नंतरचा पॉईंट काय दिले, घंटांचा, बरोबर आहे की. आपण मंदिरात जातो, घंटा वाजवतो, ते काय असते, घनघनाट. घंटांचा काय असतो, घनघनाट किंवा घंटानाद पण म्हटल्या जाते. घंटांचा घनघनाट किंवा घंटानाद पण त्याला म्हटल्या जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. इथं लिहून देतो वाटल्यास, आहे की नाही. घंटा नाद पण म्हटल्या जाते त्याला, आहे की नाही. बरेच विद्यार्थ्यांचं कमेंट होते, सर ते अक्षर व्यवस्थित काढत जा, बरोबर आहे. मी ट्राय करत आहे मित्रांनो. काय दिसतं तर घंटांचा घंटानाद किंवा आपण काय म्हणू शकतो, घनघनाट. त्याच्यानंतर जर बघितलं तर हंसांचा. बघा हंसांचा कलरव दिलेला आहे तुम्हाला इथं, हंसांचा कलरव, मोरांचा केकाराव, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. नंतरचा पण दिलेला आहे तलवारींचा, बरोबर आहे की. आता तलवारी जेव्हा समजा एकमेकाला ते आपण म्हणू शकतो स्पर्श होतात, तर त्यांचा काय आवाज येतो, कसा आवाज येतो, तर घनघनाट. ठीक आहे. सॉरी घनघनाट, घनघनाट नाही, खनखनाट. ठीक आहे. काय तो तलवारीचं काय आहे, खनखनाट. तलवारीचं काय असेल, खनखनाट. पैजमाचं काय असतो रे, छुमछुम, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा पक्ष्यांचा मंजूळ आवाज. बघा पक्ष्यांचा जो मंजूळ आवाज आहे की नाही, हे एकच पॉईंट आहे. थोडं पीपीटी मध्ये मिस्टेक झालेलं आहे, लक्षात ठेवायचं. पक्ष्यांचा जो मंजूळ आवाज असतो ना, तो किलबिल असतो, बरं आहे. आणि पक्ष्यांचं भांडण काय असते, आपण बघितलेलं आहे पक्ष्यांचं भांडण काय असतं, ठीक आहे, तो कलकलाट असतो. पक्ष्यांचं भांडण काय असेल, कलकलाट. आणि पक्ष्यांचा मंजूळ जो आवाज असतो, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जाते, किलबिल म्हटलं जाते. पक्ष्यांचं ते किलबिलाट आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. किलबिल किंवा किलबिलाट आपण लक्षात ठेवू शकतो. आता बघा बेडकांची जर बघितलं ना, आपण मगाशी चेक केलं तर बेडकांचं आपण म्हणू शकतो डरावून हे पण घेतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण डरकणे किंवा डरावणे, हे तीन त्याला आपण म्हणू शकतो साऊंड आहे किंवा ध्वनिदर्शक शब्द आहे. कोणाचं, बेडकाचे. बेडकाचे काय रे, डरावणे. इथं काय दिलेलं आहे, डरकणे किंवा इथं आपण म्हणू शकतो डरावून, हे आपल्याला माहित आहे. बघा त्याच्यानंतर दिलेलं आहे जे ढगामध्ये तुम्हाला माहित आहे की वीज तिथं निर्माण होते, तेव्हा जेव्हा तो साऊंड आपल्यापर्यंत येतो त्याला काय म्हटलं जाते, कडकडाट. काय म्हटलं जाते, विजांचा काय रे, कडकडाट. विजांचा काय असेल ते, कडकडाट. बऱ्याच जणांना असं वाटतं वीज म्हणजे हे इलेक्ट्रिक काय आहे की नाही, तर तो वीज नाही आहे, तर आपण काय म्हणू शकतो, विजांचा म्हणजेच काय, जे ढगामध्ये दिसतात आपल्याला, विजांचा काय असेल तिथं, कडकडाट. त्याच्यानंतर बघा भुंगे. भुंगे परत समजून घ्या, भुंगे जे आहे समजा
भुंगेचं भुंबू नाही करत ते, आहे की नाही, तर समजून घेऊ आपण गुंजारव आहे. भुंग्यांचं काय रे गुंजारव. हे लक्षात ठेवायचं. गुंजारव बरेच ठिकाणी आलेले आहे. गुंजारव इथे जर बघितलं भुंग्यांसाठी काय गुंजारव, मधमाशांचं काय असतो त्याचा गुंजारव, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतरचं पण बघा घुबड. घुबडचं घुतकारणे, बरोबर आहे. घुबडचं काय असतो घुतकारणे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. घुबडांचा घुतकारणे हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की हा आपल्याला थोडं अवघड वाटू शकतो, बरोबर आहे. घुबडांचा काय असतो घुतकारणे. माकड जर बघितलं तर माकडाचं आपण मगाशी एक वर्ड बघितलं होतं, पण चिची पण करत असतात माकड, आहे की नाही. जेव्हा समजा ते भांडण वगैरे करत असतात तर चिची पण करत असतात, हे पण लक्षात ठेवायचं. माकडांचं चिची पण आहे, ठीक आहे. पॉईंट समजून घ्या. एकदा आपण परत इथं काय म्हणू शकतो 2020 खेळणार आहे. या स्लाइडवरती चेक करून घ्या काय म्हणतो तो. मधमाशांचा गुंजारव, त्याच्यानंतर गायीचे हंबरणे, ठीक आहे. गायीचे काय असणार हंबरणे. मोरांचं केकाराव, घोड्यांची खिंकाळणी, त्याच्यानंतर सिंहाची गर्जना, पाण्याचा खळखळाट, त्याच्यानंतर वाघाची डरकाळी, घंटांचा घनघनाट किंवा आपण म्हणू शकतो घंटानाद, हंसांचा कलरव, तलवारीचा काय खणखणाट. समोर जर बघितलं पक्ष्यांचा मंजू जो आवाज असतो तो किलबिल असतो, पक्ष्यांचा किलबिलाट असतो. बेडकांचे डरावणे डरकणे किंवा डराव म्हणू शकतो आपण. विजांचं काय म्हणू शकतो कडकडाट. भुंगे जे आहे समजा गुंजारव आणि घुबड जे आहे समजा घुतकारणे आणि माकड जे आहे समजा चिचे. राहील का लक्षामध्ये राहते बेटा. फक्त इथं व्यवस्थित तिथं काय करा रिवाइज करा तो पॉईंट. चला याच्यामधला हा लास्ट पॉईंट असेल जे आपल्याला महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे. कोंबड्यांचे जर बघितलं ना कोंबड्यांचे तर आरवणे हे लक्षात ठेवायचं. कोंबड्यांचं काय असेल आरवणे. त्याच्यानंतर बघा म्हशीचे जर बघितलं ना म्हशीचे रेकणे असते. म्हशीचे काय असते रे रेकणे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर घार जर बघितलं घार नावाचा पक्षी तुम्हाला माहित आहे, तर त्याच्या जर बघितलं किलकिलने असा आवाज असतो. किलकिलने कशाचं घारचं. म्हशीचे रेकणे, कोंबड्यांचे आरवणे. मांजरीचे आपल्याला सर्वांना माहित आहे मॅव मॅव करत असते. मांजर जे आहे समजा हे काय रे मॅव मॅव. कबुतरांचे जर बघितलं किंवा पारवांचे जर बघितलं घुमणे, बरोबर आहे की घुमणे हे फिरणे नाही, तर हे आवाजाचं नाव आहे. काय दिसतो कबुतरांचे काय किंवा पारव्यांचे काय असेल घुमणे. कावळ्यांचा सर्वांनाच माहित आहे काव काव करत असतो. कावळा काय असतो तर काव काव. पावसाची जर बघितलं तर रिमझिम किंवा रिपरिप म्हटल्या जाते, बरोबर आहे. आपण म्हणतो ना रिपरिप पाऊस पडत आहे, रिमझिम पाऊस पडत आहे, तर लक्षात ठेवायचं पावसाची काय असते बेटा रिमझिम किंवा काय म्हणू शकतो आपण रिपरिप. राहते लक्षामध्ये सर्वांनी ते लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं हत्तीचे काय आहे हत्तीचे चित्कारणे. हत्तीचे काय असेल इथं चित्कारणे. हत्तीचे आपण काय म्हणू शकतो चित्कारणे. त्याच्यानंतर बघा ढगांचं गडगडाट. ढगांचं काय असतो गडगडाट. जेव्हा ढग एकमेकाला काय करतात धडकतात, बरोबर स्पर्श करतात, तेव्हा त्यांचा जो आवाज येतो त्याला काय म्हटलं जाते गडगडाट. त्याच्यामधून काय निर्माण होते वीज निर्माण होते, ठीक आहे. विजा चमकतात, ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोकिळेचे काय असे कुहू कुहू, बरं आहे. कोकिळीचे काय असे ना कुहू कुहू. नाणे जे आहे समजा नाणे पैसे आपले, बरोबर आहे. नाण्याची काय असते छनछनाट. नाण्याची काय असणार इथं लक्षात ठेवायचं छनछनाट. त्याच्यानंतर बघा अश्रूची घळघळ असते. जे आपण रडत असतो अश्रू बाहेर निघत असतात त्याची काय असते घळघळ असते. मग सर ते आवाज तर कधीच आला नाही आपल्याला, बरोबर आहे की नाही, पण ते आवाज आपण रडण्यामध्ये व्यस्त असतो ना म्हणून ते आपल्याला ऐकायला येत नाही. लक्षात ठेवायचं अश्रूची काय असते बेटा घळघळ असते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते विचारलं जाते. बांगड्यांची किनकिनाट असते. बांगड्यांची काय असते रे किनकिनाट. लक्षात ठेवूया आपण बांगड्यांची किनकिनाट. त्याच्यानंतर बघा रक्त जे समजा रक्ताची भळभळ. आपण म्हणतो ना भळभळ रक्त सांडत होता त्याचं, बरोबर आहे की नाही. आता हा विदर्भ भाषा आहे, विदर्भातली आपण म्हणू शकतो लँग्वेज आहे, पण रक्ताची भळभळ हे लक्षात ठेवायचं आपल्याला. भळभळ रक्त सांडत आहे की नाही लक्षात ठेवायचं भळभळ. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पोपट. पोपट जर बघितलं तर विटू विटू. पोपट कसा बोलतो विटू विटू. मग लक्षात ठेवूया आपण विटू विटू कोणाचं आहे पोपटाचं काय रे विटू विटू. त्याच्यानंतर बघा उंट. उंट जर बघितलं रेंकणे. आपण जर बघितलं रेंकणे अजून एकदा बघितलेलं आपण. रेंकणे कुठं आहे म्हशीचं काय म्हटलेलं आहे रेंकणे. आणि उंटाचं पण काय दिसतो आपल्याला रेंकणे. पाल जे आहे समजा पाल जे आपल्या भिंतीवर असते पालचं लक्षात ठेवायचं चुकूचुकणे, बरोबर आहे. चुकचुकणे कोणाचं आहे पालचं आहे. परत आपण एकदा समजून घेऊया काय दिलेलं आहे इथं चेक करा रिवाइज करा. काय दिलेलं आहे कोंबड्यांचे आरवणे, त्याच्यानंतर म्हशीचे रेकणे, घार जे आहे समजा किलकिलणे, त्याच्यानंतर मांजिरीचे काय रे मॅव मॅव, कबुतराचे पारव्याचे काय असेल तिथं घुमणे. समजून घेऊ आपण कावळाचे काव काव, पावसाची रिमझिम किंवा रिपरिप. समोर जर बघितलं हत्तीचे काय चित्कारणे, ढगांचं काय म्हणू शकतो गडगडाट आणि कोकिळीचे काय कुहू कुहू. समोर जर बघितलं नाण्यांचं काय छनछनाट, त्याच्यानंतर अश्रूंची घळघळ, बांगड्यांचा काय किनकिनाट. समोर जर बघितलं रक्ताची भळभळ पोपट विटू विटू. समोर जर बघितलं उंट रेंकणे आणि लास्टवाला पॉईंट दिलेला आहे पाल, याचं काय म्हणू शकतो आपण चुकचुकणे, बरोबर आहे. हे लक्षात ठेवणार आहे.
आता बघा याच्यानंतर जर बघितलं आपण एक पॉईंट अतिशय महत्त्वाचं घेऊन आलेलं आहे, ते म्हणजे काय, तुमच्यासाठी हे प्रश्न आणलेले आहे. म्हणजे आपण जो आता टॉपिक बघितलेला आहे त्याच्यावरती हे काही तुम्हाला प्रश्न दिसत आहे, कोल्ह्याची काय असते, वाघाची काय असते, मोरांचं काय असते, हे काय करा तुम्ही याचं जे करेक्ट आन्सर आहे म्हणजे वनचं कोल्ह्याचं काय करेक्ट आन्सर असेल ABCD म्हणून असं तुम्ही मला काय करा कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये ते म्हणतात ना फेकून मारा, बरोबर आहे. समजून घ्या, हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. 1 मिनिटासाठी आपण इथं बघणार आहे. समोर अजून एक टॉपिक आहे बरं, ठीक आहे, जाऊ नका, कुठंच जाऊ नका. ओके चला आता बघा, आता इथं तुम्हाला सजीव दिलेलं आहे आणि त्याचं पिल्लू दिलेलं आहे. म्हणजे एखादा प्राणी असेल त्याचा पिल्ल्याला जो आहे समजा काय म्हटलं जाते हे तुम्हाला प्रश्न विचारला जाते. आता चेक करून घ्या काय दिले आहे. हरणीचे जे आहे समजा हरण्याच्या पिल्लाला काय म्हटलं जाते, त्याला पाडस म्हटलं जाते. काय म्हटलं जाते त्याला, पाडस. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हरण्याच्या पिल्लाला काय म्हटलं जाणार, पाडस म्हटलं जाणार. ओके, त्याच्यानंतर चेक करा, त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे काय दिसतो इथं, चेक करा. हरण्याच्या पिल्लाला काय म्हटलं जाणार, पाडस. गायीच्या आपल्याला माहित आहे वासरू म्हटलं जाते. गायीच्या लेकराला काय म्हटलं जाणार, तिथं वासरू म्हटलं जाणार. म्हशीचे जर बघितलं, म्हशीचं याला रेडकू म्हटलं जाते किंवा पारडे पण म्हटलं जाते. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हरणाची जे आपण हरणीचे जे समजा पिल्लू आहे त्याला काय म्हटलं जाणार, पाडस. गायीचं जे आहे समजा काय म्हणू आपण त्याला, वासरू. म्हशीचं जर चेक जर केला तर रेडकू किंवा त्याला काय म्हटलं जाते, पारडे म्हटलं जाते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या घोड्यांचे. बरं, घोड्यांचे काय, तर घोड्यांचं शिंगरू असतो, बरोबर आहे. घोड्यांचा जो समजा पिल्लू आहे ना त्याला काय म्हटलं जाते, शिंगरू म्हटलं जाते. आणि वाघांचे बछडे असते. वाघांचे काय असतं रे, बछडे, बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण फुलपाखरांचे काय असते, फुलपाखरांचे तर सुरवंट असते, बरोबर आहे. फुलपाखरांचं काय म्हटलं जाते, सुरवंट म्हटलं जाते. वाघांची बछडे, त्याच्याने घोड्यांचं शिंगरू म्हटलं जाते. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं सिंहांचं जर बघितलं तर बेटा, सिंहांचं काय म्हटलं जाते, छावा. ठीक आहे, शिवांचा काय म्हटलं जाते, छावा. मग तुम्हाला माहिती आहे छावा पुस्तक पण आहे शाहू महाराजावर, सॉरी आपण काय म्हणू शकतो शाहू महाराजावरती. तिथं जर चेक जर केलं, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, संभाजी महाराजावरती काय म्हणू शकतो आपण, छावा नावाचं बुक आहे शिवाजी सावंत यांचा. मग ते बरेच लोकांचं तिथं कमेंट आले किंवा तुम्ही संभाजी महाराजांना खूप जास्त हे दाखवलेलं आहे, खूप मोठं दाखवलेलं आहे, पण म्हणजे शिवाजी महाराजापेक्षाही मोठं दाखवलेलं आहे बा. पण शिवाजी सावंतनी तिथं ॲन्सर दिलेलं आहे. काय ॲन्सर दिलेलं आहे की पुस्तकाचं नावच छावा आहे. छावा हा आपण जर बघितलं सिंहाचा बछडा असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे छावा जो आहे समजा हा कोणाचा मुलगा असतो, तर लक्षात ठेवायचा मुलगा म्हणजे आपण याच्या भाषेमध्ये बोलत आहे की सिंहाचा काय असतो रे, तो बाळ आहे. लक्षात ठेवायचं म्हणजेच काय की सिंह मोठा आहे त्याच्यानंतर त्याचा काय म्हणतो, मुलगा आहे. म्हणजे लक्षात काय ठेवू शकतो आपण, शिवाजी महाराजाला काय म्हटलेलं आहे, सिंह म्हटलेलं आहे. आणि त्याचा जे समजा मुलगा आहे त्यांना काय म्हटलं जाते रे, छावा, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवूया आपण. त्याच्यानंतर चेक करा कुत्रा किंवा मांजरीचे. कुत्रा आणि मांजरीचे जर बघितलं तर तो पिल्लू असतो. तो काय असतो बेटा, पिल्लू असतो. कुत्रा आणि मांजरीचे काय असते रे, पिल्लू. पण तुम्हाला माहिती आहे आता समाजामध्ये अनेक पिल्लू आलेले आहे. म्हणजे बिचारा 60-70 वर्षाचा कार्यकर्ता असतो पण ताई तिला पिल्लू म्हणत असते, बरोबर आहे की नाही. हे त्याचं पिल्लू आहे. पण हे आपल्याला लक्षात ठेवायचं, कुत्रा आणि मांजरीचं जर बघितलं ना तो पिल्लू असतो, ते लक्षात ठेवायचं आहे. समोरचा पॉईंट जर बघितलं, शेळीचे काय दिसते, शेळीचे कोकरू दिसतो, बरोबर आहे. लक्षात ठेवायचं शेळीचं काय असेल, कोकरू. आणि इथं जर बघितलं गाईचं काय विचारलं जाते बेटा, वासरू. गाईचं काय विचारलं जाते, वासरू. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जर समजून जर घेतलं तर शेळीचे आपण कोकरू बघितलं, गाईचे पहिले नंतर आपण कालवड पण म्हणू शकतो. गाईचं एक तर वासरू किंवा इथं मी परत लिहून देतो तुम्हाला कालवड. काय म्हटलं जाते त्याला, कालवड पण म्हटल्या जाते. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, लक्षात राहील का. हरणीचे पाडस, गायचे वासरू, म्हशीचे रेडकू किंवा पारडे. आपण गायचे वासरू आणि कालवड पण बघितलं इथं. घोड्याचं शिंगरू, वाघाचे बछडे असते, फुलपाखरांचा सुरवंट, त्याच्यानंतर सुरवंट, सिंहाचा छावा, कुत्र्या किंवा मांजरीचे काय असेल, पिल्लू, शेळीचे काय असेल, कोकरू. राहील लक्षामध्ये. चला नेक्स्ट पॉईंट बघूया याच्यामध्ये जर असेल तर. ओके ठीक आहे, तर इथं सजीव आणि त्याचे पिल्लू हे संपलेले आहे कारण की हाच महत्त्वाचा डाटा होता. ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ आहे ना 1 ते 2 मार्कासाठी आहे. मी म्हणत आहे पहिले स्टार्टिंगलाच म्हटलेलं आहे की थोडं आपल्याला एक मार्क तिथं उचलायचा असतो आणि तो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. ठीक आहे, तर याची PDF मी तुम्हाला काय करतो आपल्या नायक अकॅडमीच्या टेलिग्रामवर चॅनलवरती तिथं टाकतो. ठीक आहे, तुम्ही ते काय करून घ्या, डाउनलोड करून घ्या. म्हणजे तुम्हाला कधी पण रिव्हिजन करताना सोपं जाणार, जास्त अवघड जाणार का नाही. ठीक आहे, इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, ऑल द बेस्ट.